मारलाय भद्रे, तुला आता आम्ही संपवणार. या चांडाळीने जसं आपल्याला मारलं तसं हिला आता मरण आलं पाहिजे. आता आम्ही तुला सोडणार नाही, तुला तडफडून मारणार, तुला आता आम्ही संपवणार. थांबा थांबा थांबा. दूर व्हा. हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज यांना मारू नका, प्लीज. दूर व्हा तुम्ही. शक्ती, तू बोलतेस हे? तू या बाईचा जीव वाचवतेस? आमचा जीव घेतला हिने. या राक्षसीला सोडायचं नाही आज. चला रे, संपवायला. थांबा थांबा थांबा. हे बघा, आपण तुमचा राग समजू शकतो. नाही, या बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण आधी शक्ती काय बोलते तेवढं ऐकून घ्या प्लीज. हे बघा, तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते खूप वाईट घडलंय. ते खूप क्रूर होतं, अमानुष होतं. तुम्हा सगळ्यांचं दुःख मला कळतंय. तुमच्या मागे तुमचं कुटुंब होतं. कुणाचे आई वडील आजारी असतील, कुणाची मुलं पोरकी झाली असतील, कुणाची स्वप्न अधुरी राहिली असतील, तुमच्या आशा आकांक्षा अधुऱ्या राहिल्या असतील, आणि ते सगळं या नराधमांमुळे. तुमच्या गरिबीचा, चांगुलपणाचा, सच्चेपणाचा या लोकांनी फायदा घेतलाय. या लोकांना जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. पण तुम्ही जर आज यांना संपवलं ना, तर यांचा खरा चेहरा कधीच जगासमोर येणार नाही. यांनी आजवर केलेले असंख्य काळे धंदे, असंख्य गुन्हे, अमानुष कृत्य, हे सगळं जगाला कळायला हवंय. या लोकांना काय, या राक्षसांना शिक्षा मिळणारच. फक्त तुम्ही यांना आमच्याकडे सोपवा. एकदा का यांच्या पापाचा पाढा सगळ्या जगासमोर वाचला की मग सगळ्या जगालाही कळेल. अशा धूर्त आणि पापी राक्षसांपासून सावध राहायला हवाय. पण आमच्या मुक्तीचं काय? ती कशी मिळणार आम्हाला? मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला मुक्ती मिळणार, आणि या राक्षसांना कठोरातली कठोर शिक्षा मिळवून देण्याची जबाबदारी माझी. फक्त तुम्ही आता माझं ऐका, प्लीज प्लीज यांच्यावर अटॅक करू नका. तुझ्यावर विश्वास ठेवतो आम्ही. तू म्हणशील तसंच होईल. थँक्यू सो मच. खरंच तुमचे खूप खूप आभार. भद्रावती मॅम, उठा, यांची माफी मागा. मी? कसली माफी? शक्ती, कशाला ती माफी बिफीचं झंझट पाहिजे? जाऊ दे ना, घेऊ दे या लोकांना याचा जीव. चल. नाही, थांब. मी माफी मागते. सॉरी. मोठ्याने आणि मनापासून माफी मागा त्यांची. हो, मी माफी मागते. मला माफ करा. मी चुकले. मी तुमचा जीव घेतला. मला माफ करा. मला मारू नका. मला मरायचं नाहीये. शक्ती, तू ज्या आम्हाला वचन दिलंयस ते तुझ्या लक्षात असू दे. ही भद्रा आणि हिचा नवरा, यांना शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा.
बापरे काय करू आतमध्ये जाऊ की नको नाही 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 मी जर आतमध्ये गेलो आणि ते भूत माझ्या छाताडावर बसली तर माझा जीव घेतील नको 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 काय करू काय करू काय करू तिकडे बॉस झाडात अडकलेत आणि वहिनी बॉस भूतात अडकलेत मी दोघांपैकी कोणाला वाचवायला गेलो ना तर माझाच जीव जाईल नको नको माझी अवस्था अशी झाली इकडं झाड इकडं आड आणि तिकडं वीर काय करू काय करू काय करू पण ॲज होत करून येता म्हणून मला प्रश्न पडलाय की ह्या सगळ्यांना तर मी तिकडे पुरली होती मग ही सगळे इकडे कसे काय उपटलेत हा? जाऊ देत या भूतांनी बॉसनं आणि वहिनी बॉसला मारू देत मला काही फरक पडत नाही मारू देत तुला आम्ही कधी मारलं होतं नाही नाही म्हणजे तू इकडे कसं काय पण तुम्हाला एवढं घाबरायला काय झालं? मी 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 कुठे घाबरलोय मी एकदम ओके आहे आणि माझ्या समोर कोणी भूत आलं ना आणि राक्षस आला तरी मी घाबरत नसतो त्याला समोर कोण आले ना त्याला मी अटक मटक सटक करून देऊ शकतो हा बघा कोणाला हे हा हे हातात काय पाहिलं हा दिसतंय मला घ्या पाणी घ्या. पाणी पिऊन आता डोकं शांत झालं असेल असं समजतो. मग आता तुम्ही समाजासमोर तुम्ही केलेली सगळी पापं गुन्हे या सगळ्यांबद्दल कबुली द्यायला तयार आहात हो ना? कसले गुन्हे कसले पाप तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. नाटकं बाद झाली हा. जे काय छोटे मोठे गुन्हे केले असतील ना ते आता जगासमोर मान्य करायचे. जसे ते मगाशी त्या भूतांसमोर केले ना तसे. मी काय मान्य केलं? हा काय मान्य केलं मी काहीही मान्य केलेलं नाहीये. अरे काय धादांत खोटं बोलते ही बाई. खोटं बोलत नाहीये मी नाही खोटं बोलत आहे. का बोलेल खोटं मी हा आणि ठीक आहे बोलत असेल मी खोटं बोलत असेल खोटं मग तुमच्याकडे काही पुरावा आहे हा आहेत काही पुरावे तर मग दाखवा.